शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातरडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज मी आहे सध्या आपल्या साईबाबांच्या मंदिरात. आणायचे आज गुरुवार पण आहे आणि मी आलोच होतो खाली. तर चला बोललो बाबांच्या पाया पडूया सकाळी सकाळी. आणि चाललो आता. आलो होतो समीक्षासोबतच आलो खाली. समीक्षाने मला इथे वाडीत सोडलं आणि ती गेली, तिला ओलाचं भाडं लागलं मग ती गेली. आणि मी बोललो जरा जाऊन येऊया बाहेर. आजपासून दूध देखील चालू केलं आहे, त्यामुळे जरा खूप प्रसन्न वाटतं आहे. जरा बाहेरचं काय ॲक्टिव्हिटी केल्या ना की जरा खूप बरं वाटतं. प्रसन्न पण वाटतं, छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि थोडं मंडळी आता वाटतं मी सकाळी ना बोला आज म्हणजे आपण डेली आपण दिवस तर घालवतोच, पण दिवसातनं काहीतरी एक दोन गोष्टी नव्या शिकणं किंवा नव्या गोष्टी काहीतरी वाचणं किंवा काही नवीन ॲक्टिव्हिटी दोन तीन नवीन ॲक्टिव्हिटी तरी करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटलं. त्यामुळे काही ना काहीतरी दोन ॲक्टिव्हिटी काहीतरी करायच्या, बोलायच्या असं ठरवलं मनाशी. आता बघूया आता कितपत पुरतं होतं. नाही तर आपण ठरवतो ज्या दिवशी आपल्याला फ्रेश वाटतं त्या दिवशी आपण त्या गोष्टी करतो आणि ते तेवढ्यापुरतं राहतात. तर असं न करता काहीतरी छोट्यातल्या छोट्या का होईना पण दोन गोष्टी आवर्जून करायच्या असं मला वाटतं आहे, मनात ठरलं आहे. बघूया काय करतो ते नेहमी सांगत जाईन मी तुम्हाला. तर तुर्तास तरी चला आता जरा साकी नाक्याला फिरून येतो. एक ठिकाणी काम पण आहे ते पण जरा करून येतो. चला, साकी नाक्याला आलो होतो पण आपलं काही काम झालं नाही, बंद होतं ते. ज्या ठिकाणी आलो होतो ते कशासाठी आलो होतो ते बंदच असल्यामुळे काय सांगणार तुम्हाला. चला ठीक आहे, काय हरकत नाही. चाललं पण तेवढं झालं. काहीतरी एका ठिकाणी उभं राहून येतो मी खाली, एका ठिकाणी उभा राहतो, थोड्या वेळाने काय करतो निघून जातो, मैदानात बसतो. त्यापेक्षा चला आपलं 40 मिनटं चालणं होतं ते चालणं तरी थोडं एका दिवसासाठी का होईना कंप्लीट करूया. बघूया आता परत निर्धार करायचा. चला चांगला गेलं म्हणजे गावी जायच्या अगोदर चांगला निर्धार केला होता मी. गावी गेल्यावर पण एक दोन दिवस चांगलं चाललो, परत सोडून दिलं. पण नाही असं न करता जाऊया. जरा आलो आहे बँकेची जरा हवा खाऊन देऊया ना ACची. डोंगराचा बघा प्रॉपर व्ह्यू होते आहेत. म्हणजे आमचा डोंगर नाही दिसत, आमचा डोंगर ह्या साईडला आहे थोडासा. ते सिद्धिविनायक नगर दिसतं आहे. आता बघा हा डोंगर, हां आता दोन्ही साईडचे डोंगर दिसत आहेत. सिद्धिविनायक पण दिसतं आहे पूर्ण. आता पूर्ण डोंगर दिसतोय, छान ना. ढग आलेत काळे, तर काय पाऊस नाही. चला रात्री कालपासून पाऊस नाहीच आहे. बरं आहे, थोडीशी उघडीप पण पाहिजे ना. सारखा पाऊस आला तर लोक पण कंटाळतील, जनजीवन पण विस्कळीत होईल. चला थोडंसं उन्हाची काय म्हणणं झलक दिसली आज. पाऊस पण पडला थोडासा म्हणजे 1 मिनिट पण नाही पूर्ण. ओलं फक्त केलं आणि उन्हाची एक तिरीप आली होती. सूर्यदर्शन म्हणायला काय हरकत नाही. थोडंसं झालं, परत गेलं ढगाळ सूर्य. चला आता घरी जाऊया. आता मंडळी खालून आलो आहे आणि इथं जेवायला बसलो. इथे आणि मी जेवायला बसलो आहे. इथे मस्त आहे की पालकाचं तिने आम्ही काय म्हणतो याला डाळ पालक केलेलं आहे. पालक डाळ ना, डाळ पालक नाही, पालक डाळ केली आहे ना. चला या. तर मंडळी तसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं काय काय नवीन गोष्टी शिकायच्या आहेत किंवा काय काय गोष्टी नवीन करायच्या आहेत. रोज एखाद दुसरी गोष्ट का होईना पण नवीन शिकायची आहे, नवीन जाणून घ्यायची आहे, क्युरिओसिटी वाढवायची आहे, ग्रोथ करायचं आहे, व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली तर ते करायचं आहे. तर मंडळी मी आज थोडंसं का होईना पण AI बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. AI कसं वर्क्स नाही, AI कसं वर्क करतं, त्याचे फायदे काय, तोटे काय, त्याचा दूरगामी परिणाम काय होऊ शकतो, याबद्दल मी आता थोडं वाचणं चालू केलं आहे.
कारण सध्या AI बद्दल खूप चर्चा आहे आणि सध्या AIचं युग आहे असं म्हणतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचं युग आहे. तर त्याबद्दल थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, काय काय नवीन शिकण्याचं सर्च करून प्रयत्न करतो आहे. त्याबरोबर आज मी ते टाइम्स ऑफ इंडिया मी खूप दिवसांनी हा वर्तमानपत्र वाचायला घेतलं आहे हातात. ज्यावेळेला न्यूजपेपर सेल करायचं म्हणतो त्यावेळेला हे वर्तमानपत्र हातात घेतलं होतं. त्याच्यानंतर ऑफिसला जायचो, जेव्हा आमचं वाशीला ऑफिस होतं त्यावेळेला वाचनाशी संबंध थोडाफारमध्ये काय गेल्यावर फक्त थोडंसं काय कधी चहा टाईमला वगैरे कधी पेपर एखादा हातात घेतला तर, नाही तर असा काय फारसा संबंध नाही. न्यूजपेपर जेव्हा मी विकायचो ना, तर जेव्हा स्टॉलवर बसायचो तेव्हा मात्र वाचायचो, कारण बसल्या बसल्या काही टाईमपास नसायचं त्यावेळेला वाचायचो. पण त्यावेळेला त्यातलं वाचलेलं कितपत ध्यानात यायचं, कितपत काय वाचायचं त्याचं कळायचं नाही अजिबात. आता जसं थोडंफार कळतं आहे तसं त्यावेळेला त्याचं काही हे नव्हतं. जास्त करून क्रिकेटच्या बातम्या वगैरे वाचण्यामध्ये इंटरेस्ट होता जास्त करून. तर आता तसं नवीन वाचायचं, आता हा टाइम्स ऑफ इंडिया आणला आहे मी, तर आता तो पेपर कसा आठवडाभर वाचला तरी जातो, कारण त्याची पाने पण भरपूर असतात आणि त्यामुळे वाचनाचं पण तेवढा व्यासंग वाढेल असं वाटतं आहे मला. बघू आता पुढे आता हे झालं आजच्या गोष्टींबद्दल. आता उद्या काय ना काहीतरी 1-2 गोष्टी नवीन शिकूच आणि ते पण चाललं आहे. त्याबरोबर आपल्या यूट्यूबच्या बाबतीत काय करायचं, तर यूट्यूबच्या बाबतीतसुद्धा मी ठरवले निदान जमेल तशा का होईना शॉर्ट रील जास्तीत जास्त शॉर्ट रील बनवायच्या, त्या अपलोड करायच्या. साधारणतः 1-2 दिवसाला 1-2 जणं तरी आपल्या चॅनलकडे आकर्षित करायची असं मला वाटतं आहे. बरोबर, त्या अनुषंगाने पण थोडं काम झालं पाहिजे की नाही. आपण नुसतं चॅनल उघडलं आहे तर तुम्हाला एंटरटेनसुद्धा केलं पाहिजे. तर त्याच दृष्टीने पण माझा प्रयत्न चालू आहे. तर या सगळ्या झाल्या आजच्या गोष्टी. आणि हो, आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ काय 2-2, 3-3 मिनटाच्या, आजचा चक्क 3 मिनटाचाच व्हिडिओ होता वाटतं कालचा. तर व्हिडिओची लेंथ वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये कसं काय नुसतं लेंथ वाढवायचं म्हणजे काहीतरी वायफट बडबड करायची असं नाही, तर त्यामागे काही कॉन्टेंट वगैरे क्रिएट करायचा किंवा शोधायचा हा पण प्रयत्न असेल माझा. आणि आजपासून दूध चालू केलं आता, त्यामुळे उद्या सकाळी लवकर उठणं क्रमप्राप्त आहे. आणि लवकर उठायचं म्हणल्यानंतर लवकर झोपलं देखील पाहिजे. इकडे बघा दक्ष आमचा आजारी आहे बिचारा. बिल दाखवते आजारी आहे, गोळ्या खायला खूप नाटकी करतो. आज त्याने अभ्यास नाही केला पण जाऊ दे, डोकं दुखते जरा, बरं नाही, ताप पण आला त्याला, तर त्याला थोडंसं कन्सेशन. आणि मंडळी आता काय जास्त आज पाऊस नव्हता दिवसभर, बरं आहे. आज तो 10 मिनिटासाठी का होईना थोडासा आला, फक्त ओलं केलं बस, पण तो गेला. त्यामुळे आज पाऊस नाही आहे, बरं आहे. पण पाऊस नसलं की मुंबईत लगेच गरम होतं, चालायचंच ना. तर तुमचं असं मंडळी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, कल फिर मिलेंगे. हो, आज ज्या गोष्टीसाठी मी साकीनाक्याला गेलो होतो ते ऑफिस बंद होतं. बघू आपण नेक्स्ट टाईम जाऊ तेव्हा तुम्हाला सांगेन मी, किंवा ती गोष्ट घरातच आपल्याला शिकता येते का तेही बघू आपण. तर चला, सुरताश्री आता ह्या व्हिडिओमध्ये थांबतो. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, शुभरात्री.